एकविरा आईचं मंदिर हे डोंगरावर असल्यामुळे आपल्याला ऑलमोस्ट 150 ते 200 पायऱ्या चढायच्या आहेत। या एकविरा आईची कहाणी सांगायची झाली तर ही अशी की एकदा 5 पांडव वनवासात असताना कार्ला परिसरात आले। नमस्कार मंडळी, वेलकम टू ट्रॅव्हल विथ प्राजू। आजचा व्लॉग मराठीत असणार आहे कारण आज मी जाते आहे देवी एकविरा आईच्या मंदिरात कार्ला लेण्यांमध्ये। लोणावळ्यालाच आहे ते, लोणावळ्याजवळ। आणि हे मुंबई आणि पुण्याच्या मध्ये असलेलं देवस्थान आहे आणि नवसासाठी भरपूर फेमस असलेलं हे देवस्थान आहे। त्यामुळे आज आम्ही जातोय कारण आमच्या सासूबाईंना जायचं होतं तिकडे कधीपासनं, त्यामुळे आज आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळते तिथे जाऊन देवीचं दर्शन घ्यायचं। सो चला तर मग मी तुम्हाला दाखवते की एकविरा आईच्या दर्शनाला जाताना आम्हाला कसा अनुभव येतोय। सो स्टे ट्यून। देवी एकविरेला यायला 2 मार्ग आहेत। एक तर तुम्ही आमच्यासारखं कार घेऊनही येऊ शकता। कार घेऊन आलात तर एक फायदा असा असतो की वरतीपर्यंत कार नेता येते। पुढे वरती पायऱ्या चढायच्याच आहेत, पण त्या व्यतिरिक्त कार थोडी जवळपर्यंत जाऊ शकते। दुसरा पर्याय असा असतो की तुम्ही ट्रेनने येऊ शकता। ट्रेनने लोणावळा किंवा माळवली स्टेशनवरती उतरून तुम्ही रिक्षा किंवा जे तिकडे अवेलेबल असेल सीटर्स त्याच्याने तुम्ही येऊ शकता देवळापर्यंत। तर बाय रोड जर यायचं झालं तर मुंबईवरनं अप्रॉक्सिमेट 100 किलोमीटर आहे। आपल्याला कार्ला गाव लागतं हायवेमधनं आतमध्ये, खंडाळामधनं आतमध्ये आल्यानंतर कार्ला गाव लागल्यानंतर कमान दिसतो तिकडे। एकविरा देवीच्या तुम्ही रस्त्यावर आलात असं तुम्हाला कळतं आणि लगेचच 5 मिनिटावरती मंदिर दिसून येईल तुम्हाला। आम्ही सकाळी 8ला निघालेलो, आता अप्रॉक्सिमेट 11:30 वाजतायत, तर तसे एवढे तास लागले आम्हाला यायला बाय रोड। 50 रुपये। हे कसलं आहे? एंट्री मॅडम। एंट्री आहे, अच्छा। तर आतमध्ये एंट्री फी 50 रुपये घेतली आहे त्यांनी। ते पार्किंग वगैरेची नाही आहे, फक्त एंट्रीचीच आहे। तिथे पायथ्याचं मंदिर लागतं खाली। ज्यांना वरती चढायला जमत नाही किंवा जे कदाचित ट्रेनने येतील ते कदाचित तिथे उतरतील आधी आणि मग वरती। आता चढतोय आपण। तर एकविरा आईचं मंदिर हे डोंगरावर असल्यामुळे आपल्याला ऑलमोस्ट 150 ते 200 पायऱ्या चढायच्या आहेत। आणि आज लॉंग वीकेंडपैकी एक दिवस असल्यामुळे आज भरपूर गर्दी आहे, त्यामुळे अजून वरती पर्यंत पार्किंग असतं, पण ते फुल झालं आहे, त्यामुळे आपल्याला थोडं खालीच पार्किंग मिळालं आहे। तर इथून अजून चालत वरती जाईपर्यंत कदाचित अजून एक 15-20 मिनटं लागतील आपल्याला। तर बघूया आता कसं काय जमतं आहे आपल्याला। ऑन द वे मध्ये मध्ये भरपूर स्टॉल्स आहेत खायला प्यायला, त्यामुळे जरी ऊन असलं तरी तुम्ही आरामात वरपर्यंत जाऊ शकता, याची सोय केलेली आहे। पार्किंगमधनं बाहेर पडताच एकविरा आईचं नाव घेऊन आपण पायऱ्या चढायला सुरुवात करतो आणि हळूहळू आपल्याला दिसतं की भरपूर दुकानं लाईनीत त्यांचे पेढे, देवीसाठी ओटी आणि भरपूर गोष्टी विकत असतात। आईच्या मंदिरामुळे यांचीही घरं चालत असतील, काही हॉटेल सुद्धा दिसून येतात। आणि या गरमीत मस्त थंड थंड ताकही या आजी विकत होत्या आणि अशा भरपूर स्टॉल्स तुम्हालाही दिसतील लिंबू पाणी आणि ताकाचे। या एकविरा आईची कहाणी सांगायची झाली तर ही अशी
की एकदा 5 पांडव वनवासात असताना कार्ला परिसरात आले. एकविरा आईने त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांना दर्शन देऊन एका रात्रीत येथे मंदिर बांधायला सांगितले. पांडवांनी ते भक्तिभावांनी एका रात्रीत मंदिर बांधून पूर्ण केलं आणि यामुळे या भक्तिभावाला आई एकविरा प्रसन्न झाली आणि त्यांच्या या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वर दिला. तेव्हापासूनच आई एकविरा येथे कायमची स्थायिक झाली. हे एकविरा आईचं मंदिर कार्ला लेण्यांमध्ये आहे. तर या लेण्या पण आपण नंतर बघू आतमधून. आधी देवीचं दर्शन करून घेऊया. आम्हाला हार्डली 10 ते 15 मिनटं लागली पार्किंगमधनं वरती यायला. जर खालून वर आलात डायरेक्ट चालत तर भरपूर पायऱ्या होऊ शकतात. आम्हाला अप्रॉक्सिमेटली 150 ते 200 पायऱ्याच लागल्या. त्यामुळे जास्त थकायला नाही झालं, पण खूप प्रसन्न वाटतं आहे. एकविरा देवी ही रेणुका माता म्हणजेच भगवान परशुरामाची आई स्वरूप. भगवान शंकराच्या आशीर्वादाने रेणुका मातेचं नाव हे एकविरा झालं. एकविरा हे जलदेवता आणि त्यामुळे पाण्याशी संबंध असणारे आगरी कोळी बांधव यांचीही कुलदैवत. कोणत्याही लग्नाच्या पहिला आमंत्रण हे देवीला असतं, तर लेकराचं जावळही आईच्या साक्षीने केलं जातं आणि कोणता नवस पूर्ण झाला की आईला कोंबडा उडवला जातो. एकविरा देवी ही आगरी कोळ्यांसोबतच अजून कित्येक समाजांचं कुलदैवत आहे. त्यामध्ये कुणबी, देवज्ञ ब्राह्मण हेही असे समाज येतात. एकविरा आईच्या देवळात जाण्याचा प्रवास हा फक्त जिने चढून संपत नाही, तर या झिगझॅग लाईनीतही उभं राहावं लागतं. मध्ये मध्ये इथे बसायचंही प्रोव्हिजन केलेलं आहे. पण भक्तांचा उत्साह काही संपत नाही. देवी आईचं नाव घेत घेत हे भक्त पुढे पुढे या लाईनीत सरकत असतात. चला पटकन या इकडनं. आईचं मंदिर हे लेण्यामध्येच असल्यामुळे मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारणं शक्य नाही. त्यामुळे आपण अर्धीच प्रदक्षिणा मारून लेणी पाहायला निघतो. लहान मुलाची पण आहे तिकीट. मला 4 पाहिजे. लेणी कधी पण नाही. तर जसं तुम्ही पाहिलं, लेण्या पाहण्यासाठी 25 रुपये पर हेड तिकीट आहे आणि माझ्याकडे कॅश नसल्यामुळे मला एक नवीन मार्ग सापडला. इथे तुम्ही या बोर्डवर दिलेला QR कोड स्कॅन करून तिथे आलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमच्या सर्व बांधवांची नावं लिहून तुम्हाला डिस्काउंटेड प्राईजमध्ये तिकीट ऑनलाईनच डाउनलोड करता येतं. 5 मिनिटात हे काम होऊन जातं. त्यामुळे हाही पर्याय सोयीस्कर केलेला आहे यांनी इथे. आणि अजून एक माहिती अशी, तर 5 वर्षाखालील मुलांना लेण्या पाहण्यासाठी फ्री एंट्री आहे.
लेण्या परिसरात आईचं मंदिर असल्यामुळे लेण्यांमध्ये जाताना चपला बाहेरच काढाव्या लागतात. आय नो. लेण्यात प्रवेश करताच त्याच्या भव्यतेने व कलाकृतीने दंग व्हायला होतं. गौतम बुद्धाची सुद्धा कोरलेली मूर्ती एका खांबावर बघायला मिळते. लेण्याचं कोरीव काम आणि आतला बुद्धस्तूप बघून मन एक वेगळंच शांत झालं. मी तर हे कोरीव काम कसं केलं असेल, कोणी केलं असेल, किती माणसं लागली असतील आणि कसं मॅनेज केलं असेल ह्याच विचारात पूर्ण लेणी बघत होते. पुढच्या लेणीत प्रवेश करताच एक अर्धवट बांधलेली लेणी दिसते आणि त्यात गौतम बुद्धांची मूर्ती कोरलेली दिसते. काही पायऱ्या चढून जाऊन वरच्या लेणीतून खूप सुंदर नजारा दृष्टीस येतो आणि काही मेडिटेशन रूम्सही असतील असं आढळून येतं. या अप्रतिम लेण्या पाहून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो. पण त्याआधी मध्येच आम्ही थोडीशी शॉपिंगही केली. तुम्हीही करू शकता. देवी आईचं कुंकू, फोटो आणि भरपूर गोष्टी येथे तुम्हाला बघायला मिळतील. देवीच्या दर्शनानंतर आता आम्ही थांबलो एका हॉटेलमध्ये. इथे हॉटेल अन्नपूर्णा. खाली उतरताच आहे हे हॉटेल ऑन द वे, त्यामुळे भूक लागली तर पटकन खाऊ शकतो. उडपी मॅनेजमेंट आहे, त्यामुळे इडली, वडा आणि आपला वडापाव आणि भजी पण आहे. तर बघूया आता आपण काय खाणार आहोत. तर सुंदर असं नाश्ता आम्ही केला. मेदूवडे, डोसा आणि आम्ही मॅगीही मागवलेली. मॅगी थोडी नॉर्मल होती, बट मेदूवडा आणि डोसा उत्तम होता एकदम. खूप मजा आली ते खाऊन गरम गरम. पण ओव्हरऑल आमचं बिलही किती हार्डली 400 रुपये झालं. आम्ही कोल्ड्रिंक्स आणि पण घेतले त्याच्यासोबत. सो रिजनेबल रेटमध्ये आहे आणि सर्विस पण चांगली आहे. सो ते एकच हॉटेल आहे आणि पूर्ण वेमध्ये. बाकी सगळी छोटी छोटी आपलं इथलं तिथलं खायचं तुम्हाला मिळेल, पण एकच हॉटेल आहे तिकडे अन्नपूर्णा. जर खायचं असेल तर इथे तुम्ही बिनधास्त खाऊ शकता. आणि आमचं दर्शनही एवढं मस्त झालं आहे आज. खूप सुंदर दर्शन झालं आहे. त्यानंतर फक्त उतरताना, जेव्हा तुम्ही खाली उतरताना त्यावेळेला भरपूर पाय सटकायची भीती असते आणि सटकलाही, माझाही सटकला 2दा पाय. त्यामुळे जर लेडीज असतील तर सँडल्स घालू नका, हातात पकडा आणि उतरा. कारण दगड ते असे गुळगुळीत झालेले आहेत आणि पाय खूप इझिली सटकतो तिथून, कारण खूप उतार आहे, खूप जास्त स्लोप आहे. त्यामुळे घसरण्याची भीती आहे. 1-2 आजी आम्ही बघितल्या की त्या पडल्या आणि त्यांना भरपूर लागलेलं. त्यामुळे तसं होऊ नये म्हणून तुम्ही आधीच काळजी घ्या आणि खाली उतरताना सँडल शक्यतो घालू नकात. आणि बाकी खूप सुंदर दर्शन झालं आहे. तुम्ही जर ऑफ सीझन आलात, काही सण नसेल, वीकेंड नसेल, तर तुमचं दर्शन खूप इझिली होईल. आय एम होपिंग तुम्हाला आमचा ब्लॉग आजचा आवडला असेल आणि तुमचंही छान तसंच दर्शन झालं असेल जसं आमचं झालं. आणि मी तुम्हाला तेवढा चांगला एक्सपिरियन्स देऊ शकले जेवढा आम्हाला आला. त्यामुळे खूप जास्त मजा आली आम्हालाही आणि आय होप की तुम्हालाही आवडला असेल. सबस्क्राईब करा जर तुम्ही केलं नसेल तर. आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओज घेऊन येत राहीन. लाईक करा व्हिडिओ, कमेंट करा व्हिडिओवर. तुम्हाला काही वाटलं की ह्याच्यात मी हे ॲड केलं पाहिजे, हे नव्हतं बोलली पाहिजे होती, किंवा काही तुम्हाला काही अजून माहिती असेल ऑलरेडी या जागेबद्दल, या देवळाबद्दल, तर प्लीज मला सांगा कमेंट्समध्ये. आणि कीप शॉवरिंग युअर लव्ह. थँक्यू सो मच अँड कीप सपोर्टिंग. बाय.